वळूयात पुढच्या बातमीकडे। वडाळ्यात पोलीस आणि विहिपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळतोय। वडाळ्यातील राड्यात अनेक कार्यकर्ते जखमी झालेले आहेत। थोड्याच वेळात खरं तर रामनवमीची रॅली निघणार होती। या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। वडाळ्यातील पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळतोय। वडाळ्यातील राड्यात अनेक कार्यकर्ते जखमी झालेत। वडाळ्यात पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। या राड्यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर येते। थोड्याच वेळात खरं तर रामनवमीची रॅली निघणार होती, मात्र या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यानंतर पोलिसांच्या वतीने लाठीचार्ज करण्यात आला आणि त्याच्यामुळे ही संपूर्ण घटना घडली असा आरोप कार्यकर्त्यांनी केला। वडाळ्यात रामनवमी निमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेदरम्यान राडा झालाय। विनापरवाना खरं तर शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। भूषण, काय अधिकची माहिती आहे? हा राडा आपण पाहतोय वडाळ्यामध्ये जो झालाय। नक्कीच मेघना, एकंदर विश्व हिंदू परिषदेकडनं आज वडाळा येथे एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। हा संपूर्ण जी रॅली आहे त्याचं आयोजन केलं होतं, मात्र याची कोणती परवानगी मात्र त्यांनी घेतलेली नव्हती आणि याच अनुषंगाने पोलिसांनी कुठे कारवाई केलेली आहे आणि एकंदर या संपूर्ण रॅलीच्या दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज देखील केलेला आहे आणि एकंदर संपूर्ण परिस्थितीकडे काहीसा तणाव देखील निर्माण झाला होता आणि अगदी थोड्याच वेळा तिथं मंत्री मंगलराव दोडा देखील तिथं उपस्थित राहणार आहेत आणि एकंदर या संपूर्ण घटनेची माहिती सध्या ते घेत आहेत आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये काहीसा तणाव निर्माण झालेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये याच्यात नेमकं काय पडसाद उमट असेल ते पाहणं महत्त्वाचं असेल। मेघना, निश्चित धन्यवाद भूषण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।